ज्या ठिकाणी अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत त्या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। सागर, कशा पद्धतीने सगळी तयारी करण्यात आली आणि कोणत्या टप्प्यात ही अंतिम तयारी आली आता? दीपाली, आता जिथे अजित पवार यांचं पार्थिव आणलं जाणार आहे या ठिकाणी आहे विद्या प्रतिष्ठानचं हे मैदान आहे। तत्पूर्वी या परिसरामध्ये आपण पाहत आहात की अजित पवारांची एक प्रतिमा पुष्पहार घालून ठेवलेली आहे। तसंच जे सगळे लोक या विधीसाठी येणार आहेत या साठी अनेक राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत, केंद्रातले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसंच इतर काही महत्त्वाचे मंत्री सुद्धा येणार असल्याची माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा येण्याची शक्यता आहे। ते सगळे इथे थांबतील असं सांगण्यात आलेलं आहे। तसंच पवार परिवारांमधले सगळे सदस्य, शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते, त्यांचे इतर बंधू, तसंच अजित पवारांचे पूर्ण परिवार या ठिकाणी बसतील असं सांगण्यात आलेलं आहे। आणि यानंतरनं उजव्या हाताला म्हणजे जर माझ्या डाव्या हाताला पाहिलं तर या स्टेजवरच इथे अंतिम संस्कार केले जातील असं सांगण्यात आलेलं आहे। आपणास माहीत आहे की शासकीय इतमातात या पूर्ण अंत्यसंस्कार केले जात आहेत आणि त्यासाठीची ही संपूर्ण तयारी जी आहे ती इथे होताना दिसून येते। पूर्ण स्टेज हे रातोरात तयार करण्यात आलेलं आहे आणि यानंतर हे संपूर्ण मैदान जे आहे ते आत्ता इथे सगळीकडे काम सध्या सुरू आहे, कारण की जवळपास 11च्या आसपास इथे पार्थिव आणलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतरनं जे अंतिम संस्कार आहेत, पार्थिवाचे जे विधी आहेत ते केले जातील। त्याच्या आधी या विद्या प्रतिष्ठानच्या परिसरामध्येच एक रोड आहे, त्या रोडवर अजित पवार यांचं पार्थिवाचं अंतिम यात्रा काढली जाईल। बारामती, त्यांचे जे राज्यातून आलेले वेगवेगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, त्यांचे निस्सीम चाहते हे सगळे पार्थिवाचं दर्शन घेतील आणि त्यानंतरनं इथे आणलं जाईल। या संपूर्ण परिसराचा भाग जर पाहिला तर हे मैदान आहे आणि या पूर्ण मैदाना परिसरामध्ये संपूर्ण आत्ता सगळी जी आहे ती तयारी पूर्ण सुरक्षेची सुरू आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये जर लोक इथे आली तर कोणतीही समस्या उद्भवली जाऊ नये, इतर कोणत्याही गोष्टी होऊ नयेत यासाठी खबरदारी घेण्यात येते। रात्रभर इथे काम सुरू होतं, अद्यापही काम सुरूच आहे, कारण की ही आयत्या वेळेस सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मोठा धक्का जो आहे तो अजित पवारांच्या समर्थकांना, अजित पवारांना, परिवारांना, सगळ्यांना बसलेला आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये इथे जी 11 वाजताचे पार्थिव आणणार आहे तत्पूर्वीची ही तयारी सगळी होताना दिसून येते। पोलीस देखील इथे मोठ्या प्रमाणामध्ये आलेले दिसून येत आहेत। माझे सहकारी अरविंद ते दाखवतील की पोलिसांचा इथे जो भाग आहे तो देखील सुरक्षेचा आहे, कारण की कुठे ना कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये क्राऊड जर इथे येतोय तर समस्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे ही सगळी खबरदारी घेतली जात आहे। पुढच्या काही वेळांमध्ये सगळे लोक हळूहळू इथे येण्यास सुरुवात होतील, त्यामुळे तत्पूर्वी या सगळ्या गोष्टी इथल्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम जे आहे ते सुरू होताना दिसून येते। निश्चितच सागर, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू सागर।